मी तुमचं सगळ्यांचं रायगडावरती हार्दिक स्वागत करतो. आपण आता महत्त्वाचा मेन बाल्ले किल्ला हा पूर्ण पाहतो. त्यानंतर एका ठिकाणी माहिती घेतली की पुढे मंदिर आणि समाधी आहे, ते दर्शन घेऊन त्याच मार्गे तुम्ही परत फिरता. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. रायगडच्या सभोवताली जर आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेत, कुठली जोडलेली नाहीये. रायगड हा एकाच कातळापासून तयार झालेला आहे. रायगडची समुद्र सपाटीपासूनची उंची जर आपण पाहिली तर 2851 फूट आहे आणि पायथ्यापासूनची उंची 1375 फूट आहे. रायगडचा वरचा जो महत्वाचा परिसर 100 टोटल परिसर मोठा आहे. हा रायरीचा डोंगर महाराजांनी 1656ला जावळीच्या मोऱ्यांकडून जिंकला. 1656 ते 1670 पर्यंत ही जेवढी बांधकाम आहेत ही 14 वर्षामध्ये बांधलेली आहेत. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यांचा मृत्यू पण याच ठिकाणी झाला. नंतर हा किल्ला 1689ला मोगलांत गेला. 1689 ते 1707 पर्यंत या ठिकाणी मुघलां सत्ता होती. 1707 ते 1733 पर्यंत या ठिकाणी जंजिराचा सिद्धी होता. 1733 ते 10 मे 1818 पर्यंत शाहू महाराज आणि पेशवे होते आणि 10 मे 1818 ते 1947 पर्यंत या ठिकाणी इंग्रजांतर 10 मे 1818ला खाली एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. त्या डोंगरावरून इंग्रजाने कर्नल वात्रणे मेजर ऑलने तोफेने पहिलं रायगडावरचं दारुकुटा उडवलं. तर रायगड तर जेवढी लाकडी बांधकाम होती पूर्ण त्यावेळेस जाळल्या गेलेली आहेत. पुन्हा अशा प्रकारचे आपल्याला अवशेषी पाहायला मिळणार आहेत. आपण आता बाल्ले किल्ल्यामध्ये प्रवेश केलाय. जो किल्ल्यामध्ये किल्ला असतो त्याला बाल्ले किल्ला म्हणतात. महत्वाचा भाग तोच आपण म्हणतो. आपण आता ज्या पहिल्या दरवाजातून प्रवेश केला याला मेणा दरवाजा असे म्हणतात. तर मेणा दरवाजा का बोलतात? राजघरातील स्त्रिया व राण्या त्या मेण्यातून ये जा करत असत. मेणा हा स्त्रियांसाठी आणि पालखिया पुरुषांसाठी अशा प्रकारे त्यांचा वापर केला जात असे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा राण्यांचा महाल आहे महाराजांच्या. अशा प्रकारच्या लाईनीत एक सारखे 6 महाल आहेत. महाराजांना राण्या एकूण 8 होत्या. या ठिकाणी 6 महाल कसे काय? त्यांची जी पडरंदी सईबाई हिचं देहांत पहिला राजगडावरती झालं होतं. पुतळाबाई जिजाऊ महासाहेबांच्या सेवेसाठी खाली पाचाड्या गावी राहत असे आणि 6 राण्या या 6 महालांमध्ये राहत असत. प्रत्येक